यानंतर आजची एक महत्त्वाची बातमी पाहूयात। आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे। पश्चिम बंगालची लढत ही सर्वाधिक उत्कंठेची असणार आहे। पश्चिम बंगालमधून तृणमूलला सत्तेमधून खाली खेचत आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा चंग हा भाजपनं बांधलाय। तर तमिळनाडूमध्ये देखील डीएमकेला धक्का देण्यासाठी भाजप आणि एआयएडीएमके ही पूर्ण ताकद पणाला लावणार आहे। आसाममध्ये भाजपची सत्ता आहे, तिथे काँग्रेस निकराचा लढा देण्याच्या तयारीमध्ये आहे। तर महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या पोटनिवडणुकीची देखील घोषणा होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, साधारण किती वाजता ही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या 5 राज्यांची जर निवडणूक जाहीर झाली तर कशा लढती दिसणार आहेत, कसा संघर्ष असणार आहे? निश्चितच अगदी थोड्या वेळात म्हणजे संध्याकाळी 4 वाजता आपण पाहू शकतो इथूनच निवडणूक आयोगाचे अधिकारी, केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि त्यांच्यासोबत 2 निवडणूक आयुक्त येऊन 5 राज्यांच्या निवडणुकांची घोषणा करणार आहेत। ही 5ही राज्य अतिशय महत्त्वाची आहेत आणि त्याशिवाय महाराष्ट्रातील बारामती आणि कर्डिले जे वारले त्या ठिकाणचा राहुरी हा विधानसभा मतदारसंघ, या 2 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकींची घोषणा आज होणार आहे। त्यामुळे आज या दोन्ही 2 विधानसभा निवडणुका आणि त्याशिवाय 5 राज्यांच्या निवडणुकांच्या घोषणा होणार आहेत। जर आपण प्रामुख्याने विचार करायचा झाला तर पश्चिम बंगालच्या निवडणुकीची चर्चा ही देशभरामध्ये आहे, कारण ममता बॅनर्जींनी ज्या प्रकारे निवडणूक आयोगाच्या प्रत्येक कृतीला आव्हान दिलंय, प्रत्येक ठिकाणी त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवलाय आणि भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्या भांडणाचा आवाज हा संपूर्ण देशभरामध्ये घुमतोय। पण त्यासोबतच इतर राज्यांच्या निवडणुकाही तितक्याच महत्त्वाच्या असणार आहेत। विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यावेळी सलग 4थ्यांदा निवडणुकांना सामोरं जात आहेत। यापूर्वी त्यांच्या सरकारने 3 कार्यकाळ पूर्ण केलेत आणि या तिन्ही वेळी ममता बॅनर्जी यांच्याच नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगाल जिंकला होता। त्यामुळे आता 294 विधानसभा जागा असलेलं पश्चिम बंगालसारखं एक मोठं राज्य, या राज्यावरती भारतीय जनता पक्ष आपली पकड मजबूत करू शकतो का, की पुन्हा एकदा ममता बॅनर्जीच आपली सत्ता मिळवणार आहेत? पूर्वीच्या गेल्या वेळेसच्या निवडणुकांमध्ये आपल्याला आठवत असेल तर भाजपने लक्षणीय कामगिरी केली होती आणि जवळपास 80च्या घरामध्ये ते जाऊ शकले होते, परंतु ममता बॅनर्जींनी भाजपचा रथ हा विजयापर्यंत जाऊ दिला नाही आणि ममता बॅनर्जींनीच पुन्हा एकदा सरकार स्थापन केलं होतं। त्यानंतर आपण विचार केला तर तामिळनाडू हे कसं मोठं राज्य आहे, जिथे सध्या द्रमुक पक्षाचे स्टालिन हे मुख्यमंत्री आहेत। स्टालिन हे देखील आता 3ऱ्यांदा निवडणुकांना सामोरं जात आहेत। यापूर्वी 2 वेळा डीएमकेनेच तामिळनाडूमध्ये सरकार चालवले, त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचं चॅलेंज आहे। त्याशिवाय यावेळी डीएमके आणि काँग्रेसमध्ये सत्ता वाटप व्यवस्थित झालं नाही, काँग्रेसला कुठल्याही प्रकारचा वाटा मिळाला नाही। त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते तामिळनाडूमधले नाराज आहेत, जरी ते डीएमके सोबत मित्र असले तरी सुद्धा। त्यामुळे डीएमके पुन्हा एकदा निवडणूक जिंकू शकणार का? तामिळनाडूच्या राजकारणामध्ये अभिनेता विजय याच्या पक्षालाही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतोय, भारतीय जनता पक्षालाही मिळणारा प्रतिसाद हा वाढू लागलेला आहे। त्यामुळे एआयएडीएमके आणि भाजप, त्याशिवाय विजय यांचा पक्ष अभिनेते आणि डीएमके अशी तिरंगी लढत तामिळनाडूमध्ये असेल आणि जे नेहमीचे मुद्दे आहेत, उत्तर विरुद्ध दक्षिण, हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये तामिळनाडूतला आवाज असेल किंवा द्रविडियन राजकारणाचा आवाज असेल, तर तेच मुद्दे यावेळी चालणार का? किंवा यावेळी जे भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा आहे, भाजपचा राष्ट्रीयत्वाचा मुद्दा आहे, तो देखील तामिळनाडूमध्ये मतदारांना साथ घालण्यात यशस्वी ठरणार का? तामिळनाडूत सध्या भाजपने अण्णामलाई पलानीस्वामी यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवायचं ठरवलंय। त्यानंतर जर आपण विचार केला तर केरळ हे 140 जागांसह एक 3रं मोठं राज्य ठरते, ज्या ठिकाणी आता सध्या भाजपचे बिहारमध्ये निवडणुका जिंकलेले प्रभारी विनोद तावडे यांना केरळमध्ये खास पाठवण्यात आले। केरळमध्ये भाजप जिंकेल अशी अपेक्षा भाजपला नाहीये, परंतु भाजपचा परफॉर्मन्स चांगला राहील का, भाजपचा वोट शेअर वाढेल का आणि केरळाच्या राजकारणामध्ये भाजपला चंचू प्रवेश मिळवता येईल का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसऱ्या बाजूला पिनारी विजयन यांचे डावे पक्ष आणि त्यांची आघाडी विरुद्ध काँग्रेस असा देखील थेट सामना आहे।
कारण काँग्रेस हा आता केरळकडे आशेने पाहतोय. केरळमध्ये कदाचित काँग्रेसला सरकार स्थापन करता येईल असं काँग्रेसला वाटतंय. आणि त्यानंतर आपण विचार करायचा झाला तर आसाम एक राज्य आहे. आपल्याला सर्वांना आठवतंय की हिमंता बिस्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री सध्या देशपातळीवरती चर्चेचा चेहरा आहेत. परंतु त्यांना देखील यावेळेसची निवडणूक ही आव्हानात्मक असणार आहे, कारण दुसऱ्यांदा त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुकांना भारतीय जनता पक्ष सामोरा जात आहे. गेल्या वेळेसच्या निवडणुकांच्या 6 महिने आधी हिमंता बिस्वा शर्मा हे भारतीय जनता पक्षात आले आणि मुख्यमंत्री होऊन त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्या. भाजप जिंकला. भाजपने 2 कार्यकाळ पूर्ण केलेले आहेत. आता ही तिसरी निवडणूक आहे. भाजप जर जिंकला तर भाजपची आसाममध्ये हॅट्रिक ठरेल. आसाममध्ये सुद्धा बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा आहे, SIRचा मुद्दा आहे, आसामी आणि आसामच्या बाहेरचे असा एक स्वतंत्र दगदगता प्रश्न आहे. त्यामुळे आसामची जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हे देखील फार महत्त्वाचं ठरेल. पूर्वोत्तर भारतातलं आसाम हे सर्वात मोठं राज्य आहे. त्यामुळे आसामवरती ज्याची पकड असेल त्याची संपूर्ण पूर्वोत्तर भारतावरती नॉर्थ ईस्ट वरती पकड आहे असं गृहीत धरलं जातं. त्यामुळे आसाम हा त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि काँग्रेसलाही आशा वाटते की आसाममध्ये आपण यश मिळवू शकू, कारण ज्या प्रकारे नक्कीच त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आज या 5ही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद सोमेश या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.